तर मुंबईमध्ये एमआयएमचा 5वा उमेदवार विजयी झालेला आहे आणि एमआयएम साठी एक चांगली बातमी। प्रभाग 139 मध्ये एमआयएमच्या शबाना शेख या विजयी झालेल्या आहेत। मुंबईतून अतिशय मोठी घडामोड। मुंबईमध्ये एमआयएमचा 5वा उमेदवार विजयी झालेला आहे। मुंबईतील प्रभाग क्रमांक 139 मधून एमआयएमच्या शबाना शेख यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। मुंबईमधली आकडेवारी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूयात। भाजप आणि शिंदे 129, ठाकरे बंधू 72, काँग्रेस आणि वंचित 15 आणि इतर 9 आणि प्रभाग क्रमांक 139 मध्ये एमआयएमच्या उमेदवार या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 85 मध्ये भाजपचे मिलिंद शिंदे जे आहेत ते विजयी झालेले आहेत। आकडा जो आहे तो हळूहळू बदलतोय आणि खास करून आपण पाहताय की भाजप मुंबईमध्ये हा सर्वात मोठा पक्ष ठरतोय। तर प्रभाग क्रमांक 84 मधले देखील आपण अपडेट बघतोय। भाजपच्या अंजली सामंत या ठिकाणी विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 84 मधली सगळी अपडेट आपण बघतोय। भाजपच्या अंजली सामंत यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। भाजपचा आकडा हा आता 99 वर पोहोचलेला आहे। प्रभाग 84 मध्ये भाजपच्या अंजली सामंत या विजयी झालेल्या आहेत। भाजप आणि शिंदे मिळून 129 जागांवर पोहोचलेत। इकडे मुंबईमध्ये एमआयएमचा 6वा उमेदवार जो आहे तो विजयी झालेला आहे। मुंबई प्रभाग 138 मध्ये एमआयएमचे रोशन शेख हे विजयी झालेले आहेत। मुंबईतून मोठी घडामोड। मुंबईमध्ये एमआयएमचा 6वा उमेदवार हा विजयी झालेला आहे। मुंबईतील प्रभाग क्रमांक 138 मधून एमआयएमचे रोशन शेख हे विजयी झालेले आहेत। मुंबईतील संपूर्ण चित्र जर आपण बघितलं तर भाजप 99 खरं तर या ठिकाणी जागा घेऊन आघाडीवरती आहे आणि मोठा पक्ष हा भाजप ठरलेला आहे। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 84 मधली आपण अपडेट बघितली। आता संपूर्ण आकडेवारी आपण पाहतोय। भाजप शिवसेना 129 तर ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाला 72 जागा मुंबईत मिळालेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा हा आकडा आपण या ठिकाणी पाहिला। काँग्रेस आणि वंचित 15 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एमआयएमची घोडदौड जी आहे ती आपण पाहतोय। मनसेचा आकडा 9 आहे आणि एमआयएम जे आहे ते आतापर्यंत 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। एमआयएम मनसेच्या जवळ जाताना पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये आतापर्यंतचे निकाल जे आहेत ते आपण पाहताय। काँग्रेस 9 जागांवर विजयी झालेली आहे, सपा 2 जागांवर विजयी झालेली आहे, मनसे 2 जागांवर विजयी झाले। एमआयएम 6 आणि अपक्ष 1 मुंबईमधील आतापर्यंतचे अपडेट आपण बघितलेत। मुंबईमध्ये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात। भाजप एखादी सत्तेपासून 2 जागा दूर असल्याचं संपूर्ण चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण जागा आहेत त्या म्हणजे 115। या ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढतीये आणि भाजप एखादी सत्तेपासून 2 जागा फक्त आणि फक्त 2 जागा दूर आहे। छत्रपती संभाजीनगर मधील मोठी अपडेट आहे। भाजप एखादी सत्तेपासून 2 जागांवर आहे। भाजप 56, शिवसेना 14 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 1। एमआयएमच्या 24 जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्या। शिवसेना ठाकरे गटाला 6, काँग्रेसचा अवघा 1 उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधले अपडेट्स आहेत आपण या ठिकाणी पाहता। इकडे लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीची एक हाती सत्ता आलेली आहे। काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आहे। लातूरकरांनी देशमुखांच्या आठवणी पुसू दिलेल्या नाहीयेत। भाजपच्या रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य भाजपला भुललं का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। लातूरमधील संपूर्ण चित्र आपण बघतोय। भाजप 22 जागा तर शिंदेच्या सेनेला खातंही उघडता आलं नाहीये। तर अजित पवार गट 1, काँग्रेस आणि वंचित आघाडी 47 जागांवरती आपण लातूरमध्ये बघू शकतोय। लातूरमधलं संपूर्ण चित्र आपण बघितलं। राज्यातील अनेक महापालिकांमधील जर चित्र आपण बघितलं तर भाजप आघाडीवरती आहे, मात्र लातूरमध्ये काहीसं वेगळं चित्र आहे। कारण लातूरमध्ये आपण बघितलं काँग्रेस या ठिकाणी आघाडीवरती आहे। लातूरमधलं संपूर्ण चित्र शिंदेच्या सेनेला लातूरमध्ये या ठिकाणी एक खातं देखील खोलता आलं नाहीये। तर काँग्रेस आणि वंचित 47 जागा लातूरमध्ये असल्याचं आपण बघतोय। मुंबईत येऊयात। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 138